एकीकडे राज्यभरात अशोक खरातचा बोंदिवगिरी जे आहे ते राज्यभरात गाजताना पाहायला मिळते। दिवसेंदिवस या गुन्ह्यांची संख्या अशोक खरातची वाढत असताना दुसरीकडे मात्र सोलापूर जिल्ह्यातील मनोहर भोसले जो बोंदू आहे या बोंदूला जे आहे ते कुर्डुवाडी पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर एकीकडे अशोक खरातचं प्रकरण राज्यभरात गाजते, दुसरीकडे मनोहर भोसलेला जे आहे ते कुर्डुवाडी पोलिसांनी थेट पुण्यामधून जे आहे ते ताब्यात घेण्यात आल्याचं पाहायला मिळते। मी सध्या या कुर्डुवाडी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ना आपण जर पाहिलं असेल तर राज्यभरामध्ये अशोक खरातचा कारनामा सातत्यानं समोर येताना पाहायला मिळतोय। महिला अत्याचाराच्या संदर्भात सातत्याने वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल होत असल्याचं पाहायला मिळतंय ना। आपण सध्या कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये आहोत। काल जे आहे ते काल रात्री जे आहे ते या कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये या मनोहर भोसले बोंदू जो आहे तो याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि दरम्यान आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वीच या मनोहर भोसलेला जे आहे ते कुर्डुवाडी पोलिसांनी एक रूमबंद खोलीमध्ये जे आहे ते ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कमालीची गुप्तता जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून देखील जे आहे ते पाळण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कुलूपबंद ही खोली आहे आणि या खोलीमध्ये जे आहे ते बोंदू मनोहर भोसलेला जे आहे ते ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं बाळूमामाचा अवतार असल्याचा कांगावा करून मागील 4 वर्षापूर्वी या बोंदू मनोहर भोसलेला जे आहे ते वेगवेगळे महिला अत्याचारासह बोंदूगिरीचे गुन्हे दाखल झाले होते। दरम्यान आता जर पाहिलं असेल तर या मनोहर भोसलेच्या विरोधात जो आहे तो कुर्डुवाडी पोलिसात एका भक्ताच्या तक्रारीवरून जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भात माहिती TV9ला मिळाली आहे अशी की हा तक्रारदार जो आहे तो रिअल इस्टेटमध्ये जो आहे तो कार्यरत होता आणि या रिअल इस्टेटमध्ये कार्यरत असणाऱ्या या भक्तानं जे आहे ते बोंदू मनोहर भोसलेंची भेट घेतली होती। व्यवसायात प्रगती होत नसल्याच्या कारणानं बोंदू मनोहर भोसलेची भेट झाल्यानंतर ही पूजा विधिवत पूजा करण्यासाठी 2 लाख रुपयाची मागणी देखील जी आहे ती ही पूजा करण्यासाठी मनोहर भोसलेनं या भक्ताला जे कसबे नामक तक्रारदार भक्त आहेत या भक्ताला जे ते करण्यात आली होती मनोहर भोसलेंकडून। दरम्यान आपण जर पाहिलं असेल तर 2 लाख रुपयाची मागणी, दुसरीकडे 50,000 रुपये जे आहे ते भक्त कसबे यांच्याकडून देण्यात आले होते आणि या 50,000 रुपयाच्या फसवणूक झाल्याचा गुन्हा जो आहे तो कुर्डुवाडी पोलिसात अखेर दाखल झाला आणि त्यानुसार कुर्डुवाडी पोलिसांनी मांजरी पोलीस स्टेशन जे पुणे जिल्ह्यातलं आहे त्या भागातून जे आहे ते या मनोहर भोसलेला ताब्यात घेण्यात आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान मनोहर भोसलेचे अनेक कारनामे जे आहे ते मागील 4 वर्षापूर्वी राज्यभरानं पाहिले होते। महिला अत्याचाराचे गुन्हे असतील, ज्या पद्धतीने दुसरीकडे बोंदूगिरी आहे ती राज्यभरात चर्चेला गेली होती आणि आता दुसरीकडे मात्र जादूटोणा कायदा असेल आणि फसवणुकीचा गुन्हा जो आहे तो कुर्डुवाडी पोलिसात या ठिकाणी जो आहे तो दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी जे आहे ते कुर्डुवाडी पोलिसांनी त्याला कमालीची गुप्तता जी आहे ती पोलिसांकडून या ठिकाणी पाळण्यात आल्याचं पाहायला मिळते आणि पूर्णपणे जे आहे ते या ठिकाणी चोख बंदोबस्तात जे आहे ते मनोहर भोसलेला जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे या पोलीस प्रशासनाच्या कुर्डुवाडी पोलिसांच्या अधिक तपासातून या मनोहर भोसलेंचे अनेक काही वेगवेगळे कारनामे आहेत का बोंदूचे हे देखील पाहणं येत्या काळात पाहायला मिळणार आहे। दरम्यान उद्या माढा न्यायालयामध्ये या बोंदू मनोहर भोसलेला जे आहे हजर केलं जाणार आहे। दरम्यान या संदर्भातली अधिक माहिती जी आहे ती हळूहळू माध्यमांना समोर येताना पाहायला मिळणार आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन आशिष समी, संदीप शिंदे, TV9 मराठी, कुर्डुवाडी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।